नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये। तर मी तुम्हाला व्हिडिओ जे दाखवत आहे ते लाईव्ह सुद्धा दाखवत आहे व व्हिडिओ बनवून सुद्धा दाखवत आहे। काल आपण ड्रेसचा कटिंगचा व्हिडिओ पाहिला आहे, तो मी व्हिडिओ टाकला आहे व लाईव्ह जो टाकला आहे तोच ड्रेस कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे तो दाखवलेला आहे। जर कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाउजचे कटिंग। तो आहे पाठीमागे कमी गळा व समोर आहे खोल गळा। पण हा जो ब्लाउज आहे तो मी अगदी सोप्या पद्धतीने कटोरी शिकवणार आहे। जशा पद्धतीने आपण टक्स मायनस करतो तर हा प्रकार न करता सर्वसामान्यांना प्रत्येकांना जमेल अशा पद्धतीचा हा ब्लाउज जो आहे तो मी शिकवणार आहे। यामध्ये मेजरमेंट जी असणार आहे ती तुम्हाला ब्लाउज वरून कशी घ्यायची असते हे शिकवणार आहे व त्या पद्धतीचे कटिंग हा व्हिडिओ मी पूर्ण कटिंगचा दाखवत आहे। स्टिचिंग करण्याची पद्धत जर तुम्हाला माहित नसेल तर स्टिचिंग करण्याचे माझे व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत कटोरी ब्लाउजचे, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं असतं। तर मी आज पूर्ण कटोरी ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते ही सोप्या पद्धतीने डायरेक्ट कटोरी कट करायची आहे। पेपर न कटिंग करता हा कटोरी जी आहे ती कट करायची आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ पडल्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल। स्टिच इंडिया हे अशासाठी आहे की पूर्ण इंडियाने जो माझं शिकवण्याची पद्धत आहे ती प्रत्येकांच्यापर्यंत पोहोचायला हवी। कारण ही पद्धत जी आहे ती मी अगदी मराठी ज्या माझ्या महिला असतील कुठेही असतील अख्ख्या भारतामध्ये कुठेही असतील तर त्या महिलांनी माझे व्हिडिओ पाहून नक्कीच ते त्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग व स्टिचिंग केलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। घर बसल्या तुम्ही जे आहे ते शिकू शकता। तर यासाठी मी स्टिच इंडिया हे चॅनलला नाव दिलेलं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर पहा इथे कटोरीचं ब्लाउज जे आहे ते हा ब्लाउज पीस आहे, आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत। हा याचा अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे। तर हा जो आहे तो आपला मापाचा ब्लाउज आहे। तर पहिल्यांदा बटन लावून घ्यायचे आहेत। मापे कशी घ्यायची आहेत एकदा सांगते व ह्याच पद्धतीने मापे डायरेक्ट टाकायला शिकवते। एकदम सोप्या म्हणजे पद्धतीने शिकवते। ज्यांना काहीच जमत नाही, ज्यांना माझी पद्धत शिक्षण झालं नसेल, अवघड वाटत असेल तर त्यांनी ह्या पद्धतीने शिकू शकता। तर पहिल्यांदा छातीचं माप घ्यायचं आहे। तर इथे छाती पहा किती आहे, अशा पद्धतीने बटन लावायचं आहे व इथे छातीचं माप घ्यायचं आहे। तर छाती जी आहे ती 20 आहे। 20 आणि 20 म्हणजे 40 इंच छाती असेल। कमर घेर जो आहे तो 16.5 आहे, म्हणजे 16 16 32 प्लस 1 म्हणजे 33 इंच कमर घेर। आता समोरचा गळा अशा पद्धतीने घ्यायचा आहे, असा ठेवायचा। समोरचा गळा जो तयार आहे तो 6 इंचाचा आहे। पाठीमागचा गळा जो आहे तो 5 इंचाचा तयार आहे। आता शोल्डर कशी घ्यायची याच्यावरून, तर शोल्डर इथून पकडायची व इथे घ्यायची। तर पहा इथे तयार शोल्डर किती आहे 12 इंच। तर इथं न घेता इथं आपला 11.5 येतं व इथं 12 येतं, कारण हा भाग जो आहे तो इथे आकार देऊन कमी झालेला असतो, स्टिचिंग करून कमी झालेला असतो। तर इथून शोल्डर घ्यायची आहे, शोल्डर जी आहे ती 12 इंच घ्यायची आहे। आता उंची घ्यायची आहे। कटोऱ्याचं सुद्धा माप घ्यायचं असतं, तर कटोरीचं माप घेत असताना इथून पहा इथून घ्यायचं आहे, तर बरोबर 6 इंचाची आपली कटोरी आहे। आता इथून किती तयार आहे हे सुद्धा मोजायचं आहे, तर इथून आपलं 4.5 इंच तयार आहे, हे सुद्धा माप घ्यायचं आहे। आता बाहीचं माप घेत असताना इथून बाहीचं उंची घ्यायची आहे। तर आता 9 इंच तयार आहे, त्यांना 1 इंच वाढवून हवा आहे तर आपण 1 इंच वाढवू शकतो। आता पाठीची उंची बघायची आहे, तर पाठीची उंची इथून इथपर्यंत तर 14 इंच तयार आहे, म्हणजेच आपण 15 इंच उंची इथे घेऊ शकतो। आता बाकीचे सर्व पॅटर्नचं मग माप सांगितलेलं आहे। आता बाहीची रुंदी पहा, तरी ती आहे 5.5 इंच। तर अशा पद्धतीने कटोरी ब्लाउजचं माप घेतलेलं आहे। आता आपण कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे पाहूया। तर हा मी 1 मीटर कापड घेतलेला आहे, त्याला मी फोल्ड केलेला आहे। पहिल्यांदा पाठीचा भाग काढून घेऊया। तर पट्टी घ्यायची आहे।
तर पहा इथे पाऊस असल्यामुळे थोडासा अंधार पडत आहे. आता इथे सरळ रेष आधी आखून घ्यायची आहे. पट्टीच्या साहाय्याने सरळ रेष आखून घेतली. आता पाठीमागचा भाग काढण्यासाठी पहिल्यांदा गळा आपली शोल्डर जी आलेली आहे ती 12 आलेली आहे. तर 12चा निम्मा आपण इथे डायरेक्ट 6 इंच टाकायचा आहे. त्यानंतर तयार शोल्डर किती आहे ती पाहायची आहे. तर तयार शोल्डर इथे आलेली आहे 3 इंच. तर आपण इथे 3 इंच जे आहे ते मार्क करून घ्यायचं आहे. 3 प्लस अर्धा इंच. जर तुम्ही 9 शिकाऊ असाल तर अर्धा इंच चालेल. जर तुम्ही शिकणार म्हणजे तुम्हाला व्यवस्थित शिवताय, पाव इंच जर टीप घालवायची असेल तर तुम्ही ते अर्धा इंच वाढवा. जर तुम्ही जास्त टीप मध्ये घालवत असाल म्हणजे अर्धा इंच तुम्ही पकडत असाल तर तुम्ही इथे 3.5 इंच वाढवू शकता. आता गळा रुंदी आपली आलेली आहे ती 2.25 इंच ही गळा रुंदी झाली. आता मुंडा किती घ्यायचा आहे तर मुंडा घेत असताना छाती 40 आहे तर इथे आपण बरोबर 6 इंचाचा मुंडा घेणार आहोत. आता मी 6वा भाग करत नाही तर मी डायरेक्ट शिकवत आहे. आता छाती जी आहे ती 40 आहे तर 40चा चौथा भाग टाकायचा. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचा. आता इथून उंची घ्यायची आहे. उंची घेत असताना 14 प्लस 1 15 इंचाला मार्क करायचं. हे मार्क केलेली आपण इथे अशा पद्धतीने रेष मारून घ्यायची. इथे सुद्धा एक रेष मारून घ्यायची. आता कमर घेर जो आहे तो 33 आहे तर 33चा चौथा भाग जो येईल तो 8.25 इंच येईल. तर इथे चौथा भाग 8.25 इंचावरती मार्क करायचा आहे. त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. आता ह्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत. आता ही झाली आपली फिटिंगची रेष, ही झाली आपली मार्किंगची रेष. आता इथून पहा, इथून पाऊन जो पाठीमागचा भाग असतो तिथे 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने थोडासा अर्धा इंच खाली देऊन आकार घ्यायचा आहे. आता गळा जो आहे तो 5 इंच तयार आहे तर 6 इंचावरती ते मार्क करायचा आहे व इथे चौकोन आखून घ्यायचा आहे. आता हा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. आता पाठीमागचा आपला जो आहे तो पॅटर्न तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येकीना समजेल अशा पद्धतीने जर तुम्हाला शिकायचं असेल तर ही सुद्धा तुम्ही पद्धत अवलंबून शकता. जर तुम्हाला अजून त्यापेक्षा परफेक्ट हवं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला पूर्ण अपेक्स टू शोल्डर किती घ्यायचं अशा पद्धतीने सुद्धा शिकवते. तर ही मी ज्या महिलांना काहीच जमत नाही त्या महिलांनी अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे याचं माप म्हणजे समोरचा भाग. तर समोरचा भाग टाकत असताना पहा इकडे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. इकडचा भाग आपण भाईला वापरणार आहोत तर इकडे 2 इंच समोर. आता मी असं उभं ठेवत आहे तर इथे 2 इंचला मी मार्क केलेला आहे. आता बाकीचा सर्व पॅटर्न जो आहे तो आपण आखून घ्यायचा आहे. थोडंसं वरती घेते, बरोबर काटाला काट लागतील अशा पद्धतीने. आता हा भाग जो आहे तो आखून घ्यायचा आहे. आता समोरचा भाग सुद्धा, समोरचा गळा सुद्धा 6 इंच आहे तर 6 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इथे फक्त बदल काय करायचा आहे तर समोरच्या भागाला थोडासा आकार द्यायचा आहे इथे आणि इथे आपला 6.5 इंच गळा जरासा वाढवायचा आहे कारण थोडासा खोल हवा. आता इथून आपल्याला 4.5 तयार होतं तर आपण इथे 5 इंचावरती मार्क करायचं आहे. इथून 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. इथून पहा आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे पण इथे खालच्या साईडला मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे कारण इथे जोडकाम येणार आहे आपलं. तर त्यासाठी मी इथे 1 इंच हे वाढवून घेते एक्स्ट्रा. हा एक्स्ट्रा इंच वाढवलेला आहे. आता इथून मी 3.5 इंचच्या ऐवजी 4 इंचला मार्क करेन. इथे मी 2.5 इंचच्या ऐवजी 3 इंचला मार्क करेन कारण आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपली कटोरी जी आहे ती तयार 6 इंच आहे तर इथे 6 इंचावरती मार्क करायचं आहे. समोरच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे 2 इंच वाढवायचं आहे. आता या 2 इंचा मध्य, आता या 2 इंचा मध्य किती येईल तर 9 आहे तर त्याचा मध्य आपण इथे 4.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आता इथून सुद्धा 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. आता ही पट्टी आपल्याला डायरेक्ट कट करून वाढवला तर तुम्हाला ही पट्टी उपयोगात येईल. मी डायरेक्ट दाखवत आहे म्हणजे कटोरी न वाढवता फक्त क्रॉस पट्टी बाजूला काढायची आहे. तर मी यात डायरेक्ट काढत आहे. तुम्ही जर ही डायरेक्ट आता ही कटोरी कट करून
जर तुम्ही पेपरवरती कटिंग केलात, इकडे 1.5 इंच इकडे 1.5 इंच व खाली 1.5 इंच वाढवलात तरी सुद्धा चालेल. पण जर तुम्हाला वेळ नसेल, डायरेक्ट कट करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर आता इकडे 1 इंच वाढवलं, इकडे 2 इंच, इकडे खालच्या साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे. तर हे मार्क जे आहेत ते जोडायचे आहेत. अशा पद्धतीने हा कटोरी जो आहे तो अशा पद्धतीने जोडायचा, हा पार्ट इथे जोडायचा. आता हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने द्यायचा आहे, थोडासा 1/2 इंच बाहेर. आता ही आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण इथे कट करायची आहे. किती सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे तुम्हाला. जर तुम्हाला अशी सोपी पद्धत हवी असेल तर तुम्ही अशी कमेंट करू शकता, तर मी ही सुद्धा पद्धत तुम्हाला शिकवत जाईल. तर आता हे सुद्धा कट करायचं आहे. आता इथे पहा, हा आकार कट करायचा आहे. आता कटोरी कशी तयार होईल ह्याचाही प्रश्न पडला असेल. इथून आपला टक्स असतो. आता इथून आपण अशा पद्धतीने पाहू शकतो कटोरी आपली अगदी परफेक्ट पद्धतीने तयार झालेली आहे. पाहू शकता, अगदी परफेक्ट पद्धतीने कटोरी तयार आहे. आता इथे मी थोडस क्रॉस पट्टी काढून घेते. इथून जे आहे ते 4 इंच घ्यायचं आहे. इथून 4 इंच, इथून आता आपली कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच म्हणजे 8.25 प्लस 2 इंच 11.25 वरती, सॉरी 10.15 इंचावरती इथे मार्क करायचा आहे. इथून 3 इंच घ्यायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. आता हा आकार जो आहे तो कट करायचा आहे. इथे हा आकार सुद्धा कट करायचा आहे व इथे पहा, जोडलात की तुमची कटोरी तयार होईल. तर हे तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची असते हे आज मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर आता हा पार्ट झाला आपला तयार. तर पाठीमागचा भाग झाला तयार. आता आपण जो आहे तो बाही करायची आहे कटिंग. तर बाही कशी कटिंग करायची ते तुम्हाला शिकवते. आता उंची पहा इथे किती आहे, तर 9 इंच उंची आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा आहे. तर आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आता जी तुमची डायरेक्ट ब्लाउज असेल तो ब्लाउज घ्या. ही बाही जी आहे ती अशा पद्धतीने ठेवा. आता ही बाही आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे. अर्धा इंच इथे आपल्याला पूर्ण जर आपण इथे फोल्ड केला तर आपल्याला मार्जिन उरत नाही, थोडस मार्जिन उरतं. त्यासाठी मी इथे जोड लावणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचा आहे. हा ब्लाउज इथे ठेवायचा आहे. आता इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी. आता इथे एक मार्क करायचा व इथे मार्क करायचा व इथून रेष आखायची आहे. आता ही रेष आखली. इथून आपण शिलाई मार्जिन 2-2 इंचावरती मार्क करायचं आहे. आता इथे थोडस कमी पडतं तर आपण शिलाईमध्ये ते जातं, त्यासाठी आपण इथे नंतर एवढाच जोड लावून घ्यायचा असतो. आता इथून एकदा चेक करायचं इथे किती आलेलं आहे, तर इथे आलेलं आहे टोटल 9.5 इंच आहे. तर इथे सुद्धा 9.5 इंचावरती मार्क केला आपण. आता हा आकार आपला आहे, तर आपण हा आकार घेत असताना थोडासा वाढवायचा आहे. इथे आपण 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे, कारण शिलाई करून तो शिलाईसाठी आपल्याला खाली अर्धा इंच जाणं गरजेचं असतं. ज्यावेळेस शिलाई करताय त्यावेळेला आपण डायरेक्ट वर आपला भाग जो आहे तो येत असतो. तर अशा पद्धतीने बाहीचं सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कटिंग जे आहे ते तुम्ही, काही जमत नसेल तर अशा पद्धतीने करू शकता. आता हा जो पार्ट आहे तिथे आपण नंतर जोड लावायचा आहे. एवढाच आपण भाग जोड लावू शकतो. आता समोरचा आकार ज्यावेळेला जोड लावतो त्यावेळेलाही कटिंग करू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा कटिंग करून एक नॉच मारायची आहे, म्हणजे समोरचा पार्ट हा आहे लक्षात येतं. तर बाकीचे पार्ट सगळे आपले कट झालेले आहेत. आता ब्लाउज पीस ठेवून कट करायचा आहे. तर हा पार्ट मी बाजूला ठेवते, ब्लाउज पीस इथे घेते. आता हा ब्लाउज पीस आहे तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आता ब्लाउज पीस कमी आहे कारण आपल्याला जोड द्यावा लागणार आहे. आता हा पार्ट इथे ठेवायचा आहे. आता हा पार्ट इथे बरोबर बसत आहे, पण आपल्याला ह्या साईडला जो आहे तो
जोड कुठे येणार आहे तर इकडच्या साईडला आपण इथे पॉइंट करून ठेवायचं आहे, ते आपला जोड येणार आहे. तर हा इथे घेतला, इथून आपल्याला थोडासा जोड घ्यायचा आहे, तर तो आपण नंतर जोड देऊ शकतो. आता इथून पाठीमागचा भाग जो काट आहे तो पाठीचा भाग काढायचा आहे. आता इथे वाढवण्याची काही आवश्यकता नाही, डायरेक्ट आपण कटिंग जे आहे ते केलेलं आहे. तर हा पार्ट इथे फोल्डच्या साईडला फोल्ड ठेवायचा आहे व कटिंग करायचं आहे. थोडासा एक्स्ट्रा कट करायचा. आता उरलेल्या भागामध्ये हे 2 पार्ट काढायचे आहेत. हा एक पार्ट आपला निघेल व आपला हा भाग एक निघेल. हा भाग सुद्धा आपण व्यवस्थित अशाच पद्धतीने ठेवायचा आहे व हा पार्ट आपण इथे काढू शकतो. उरलेलं जे कापड आहे त्यामध्ये आपण गोट ऍडजस्ट करू शकतो किंवा अशा पद्धतीने ठेवायचं आहे की गोटला कापड जास्त उरेल. तर हे कापड जे अख्खं आहे ते आपल्याला गोटला वापरता येईल. आता कटिंग करायचं आहे. कटिंग करत असताना असले जर कापड असतील तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे. नंतर ज्या वेळेला टीप मारतो त्यावेळेला आपलं व्यवस्थित अस्तर प्रमाणे जोडायचं असतं. तर तुम्हाला मी आज डायरेक्ट ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने जर सोप्या पद्धतीने हवे असतील तर तुम्हाला सोप्या पद्धतीने सुद्धा मी ब्लाउजचं कटिंग शिकवत जाईन. आता हा पार्ट जो आहे तो बाहीला कमी पडलेला आहे, तो आपण तिथे जोड देणार आहोत. तर आपलं कटिंग तयार आहे. आता यामध्ये आपल्याला गोट कट करायचा आहे. तर गोट कट करत असताना 1.25 इंचाची पट्टी किंवा 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जो चकाकणारा भाग असतो तो उलटा असतो, हा जो असतो तो सरळ भाग आहे. पाहिजे तर इथे बघा, एक एक ज्या लेडीज आहेत तो चकाकणारा भाग सरळ करतात, पण हे चुकीचं आहे. चकाकणारा पार्ट जो असतो तो आतल्या साईडला असतो. आता इथे 2 पट्ट्या फक्त बस होतील, कारण गळा जो आहे तो कमी आहे. तर 5 मिनिटात आपलं जे ब्लाउजचं कटिंग आहे ते तयार झालेलं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते भरपूर जे आहेत ते पाहायला भेटणार नाहीत. तुम्हाला ट्रिक जी आहे ती समजणार नाही. तर अशा पद्धतीने ब्लाउजचं जे आहे ते कटिंग तयार आहे. आता स्टिचिंगचा व्हिडिओ मी इथे दाखवत नाही, कारण मी आता बुटीकमध्ये जात आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.